चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. कपडे मायने नाही रखते. त्या दिवशी मी कफल्लक मूडमध्ये होतो. सतत 2-3 दिवस शूटमध्ये असलो की कधीमधी नेटकेपणा निघून जातो. रंगरूपामुळे त्याला आणखी कफल्लकतेची जोड मिळते. का माहीत नाही, पण मी अशा वेळीच रिलॅक्स्ड असतो. त्या दिवशी पण दाढीची खुरटं वाढलेली, कपडे अस्ताव्यस्त होते. सतत 3 दिवसांचं फोटोग्राफीचं काम आटोक्यात आलं होतं. छान मूड होता. आज शाम को क्या कर रहे हो? माझ्या अभिनेत्री आणि नृत्यविशारद असलेल्या मैत्रिणीने दुपारी फोन केला. तेव्हा माझी स्टुडिओत थोडी शिल्लक राहिलेली फोटोग्राफी चालू होती. 6:30 बजे तक फ्री हो सकते हो तो मिलते हैं आज. पण मी तुझ्याबरोबर शो बघायला येणार नाही आज. फाटका दिसतोय. छोड ना यार, जैसे भी हो. तिला माझी ही कफल्लक मस्ती परिचयाची होती. तिची रेड चकचकीत फॉक्सवॅगन बरोबर 6:30ला स्टुडिओच्या खाली आली. स्टिअरिंग न सोडता एका हातानंच तिनं दरवाजा उघडला. मी आत बसल्यावर म्हणाली, NCPAला आज देवदास आहे. NCPAला? पण आज असा मी फाटका? मग काय झालं? कपडे मायने नाही रखते. NCPAचा भव्य शो म्हणजे इंद्राचा दरबार तसा दुर्मिळच. पार्किंग स्पेसमध्ये गाड्यांचं प्रदर्शन, मर्सिडीजपासून ऑडी, रोल्स रॉईसपर्यंत. लोकांचे पेहराव शाही लग्न सोहळ्यासारखे. तिकीटं फाडून आत गेल्याबरोबर बाईंनी माझ्यासोबत 3-4 सेल्फी काढले. 2 बडी माणसं तिच्या परिचयातली भेटली, बहुधा रंगकर्मीच. तिनं ओळख करून दिली. आम्ही स्टेजवर मागे गेलो. तिथे मात्र मी फाटका मिसळून गेलो. दिग्दर्शकासह आणखी एकाचा तिने अदबीने परिचय करून दिला. प्रेक्षागारात आलो. बाईंनी 7वी रांग निवडली होती. नेत्रदीपक सोहळा. प्रत्येक फ्रेम पेंटिंग वाटावी असं नेपथ्य. जुनं कथानक पण नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण सादरीकरण. पैसा वसूल. बाहेर पडताना देवदास जम्बो बॅनरसोबत पुन्हा सेल्फी, साठवण म्हणून. परतताना नाटकावर भरभरून चर्चा. नंतर आलिशान डिनर. तिथंही तोंडी लावायला नाटक. ती देवदासमय झाली होती. असं काहीतरी लिहिशील माझ्यासाठी? तुझ्या लेखणीतली पारो व्हायला आवडेल मला. याचसाठी होता तिचा अट्टहास. माझी एक नृत्यनाटिका येईल, तिच्यासाठी लिहिलेली. मी श्रीमंत आहे, कपडे मायने नहीं रखते. धन्यवाद.